घाटोडे कुणबी पाटील समाजांच्या युवा युवतींचा परिचय मेळावा बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाला। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी वरवधू परिचय मेळावा जेठेश्वर संस्थान कवडा जेठेश्वर तालुका नांदगाव-खंडेश्वर जिल्हा अमरावती या ठिकाणी संपन्न झाला। बहुसंख्येने समाजातील वरवधू परिचय मेळाव्याला उपस्थिती होते। कार्यक्रमाची प्रास्ताविक समाज संघटनेचे अध्यक्ष श्री रवींद्र मुंदे पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजातील ज्येष्ठ मान्यवर श्री दिनकरराव लवंगे पाटील हे होते। वरवधू यांनी प्रत्यक्ष समोर येऊन आपला परिचय दिला। त्याचप्रमाणे श्री निरंजनजी मुरादे पाटील, श्री निलेशराव डवले पाटील यांचा समाजांच्या वतीने सत्कार करण्यात आले। समाजातील ज्येष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले। आवश्यक या युवती परिचय मेळाव्याला या 2024च्या मेळाव्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की सतत 10 वर्षे युवक आणि युवती परिचय मेळाव्याचे आयोजन आपण करत आहोत। समाज बांधवांची समाजाची तेवढी सुद्धा साथ सुद्धा त्या पद्धतीची आपल्याला मिळत आहे। आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः आपण ज्या मंडळीला आपण बोलावतो ती मंडळी समाजासाठी म्हणजे आज आपण बारड साहेबांचा जर विचार केला अकोल्याहून ते इथं आले, यवतमाळहून निले सर आले, गायकवाड साहेब आले, उद्योजक अशी ठाकरे साहेब अशी बरीचशी मंडळी आहे। ठोकर साहेब यवतमाळहून आले की समाजाच्या मेळावा आहे, समाजाचा युवक युवती परिचय मेळावा आहे, आपण त्या मेळाव्याला गेलो पाहिजे ही समाजासाठी एक घोषणा बाब आहे। त्यासाठी नाही असं कधी दिसलं नाही। मग त्यांची गंमत पण केली, समोर तुम्ही जर आज दिसलं तुम्हाला संध्याकाळी फोन केला असता मी, पण मी आज सकाळी नाही केला किंवा याच्या अगोदर पण नाही केला, कारण मी आजही तुम्हाला सांगतो की अमरावती जिल्ह्यातील कोणत्या समाज बांधवाला मी फोन केलेला नाही की बाबा तुम्ही आपला मेळावा आहे तुम्ही समाजासाठी या। अध्यक्ष या नात्याने लोकांची अपेक्षा राहते, पण मी एक ध्येय ठरवलं की विचारधारा ठरवली। मी फोन केला म्हणजे की समाजाने कार्यक्रमाला यायचं का ही एक फुंगाट मनाशी मी बांधली। मागच्या वर्षी मेळाव्याला या वर्षी मेळाव्याला मी कुणाला फोन केला नाही, कोणाला काही म्हटलं नाही की समाजाविषयी समाजाच्या लोकांची आस्था किती आहे हे सुद्धा त्याच्याकरता राजकीय कार्यक्रम नाही, हा समाजाचा कार्यक्रम आहे। समाजासाठी लोकांनी एकत्रित झालं पाहिजे। शेवटून लोक मग जेवढा आपण घुसणार आपण सांगतो त्या समाजासाठी तेवढी आजची आस्था सुद्धा आपल्याला असायला पाहिजे। नाहीतर काय मेळावे होऊन राहिले, घेऊन राहिलो, करून राहिलो त्याला काही अर्थ नाही। आणि शेवटून समाजात आज आपण पाहतोय, आज आपण समाजाचा जर विचार केला 4-5 जिल्ह्याच्या तर त्याचा जर विचार केला तर आपण त्या समाजाच्या 5% आपल्या आर्थिक परिस्थितीने एवढे श्रीमंत लोक आपल्या समाजामध्ये आहेत। पण हे असताना सुद्धा आपण समाजासाठी आपल्याला देणं लागतं, समाजासाठी आपण दिलं पाहिजे। म्हणून सातत्याने आपण हे मेळावे घेतो आणि त्याच्या आयोजनासाठी किंवा आपण पूर्वी समाजातली मंडळी वर्गणी देत नाही किंवा वर्गणी आपण जाऊ द्या आपण वर्गणी आमच्या मंडळाला सरळ सांगून दिलं की नाही आपण वर्गणी काही मागू नये। ईश्वरानं जेठेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेला आहे, साहेबांनी आपल्याला दिलेला आहे, मग त्या जर दिलेला आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य ठरतं। आपलं कर्तव्य जर आपण आपल्या कमाईचा भाग 10% 5% भाग जर समाजासारख्या कार्यासाठी सुद्धा आपला खर्च होत असेल तर त्याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतं नाही हे ध्येय धोरण मी माझ्या मनाशी बाळगलं। आणि त्या ध्येय धोरणाने 10 वर्षापासून मी समाजासाठी जवळपास आज तुम्हाला सांगतो की लाख असो, 1.5 लाख असो, 2 लाख रुपये असो मी या समाजासाठी माझं कर्तव्य म्हणून मी खर्च करतो। हे माझं कर्तव्य आहे, कारण समाजाच्या भरोशावर मी मोठा झालो आणि समाजाच्या भरोशावर जर मी मोठा झालो तर समाजासाठी माझं दायित्व आहे ते त्याच्यासाठी खर्च करणं। मग हे मी साऱ्या गोष्टी करतो। मग समाजाची तेवढी सुद्धा आस्था असायला पाहिजे की समाजापाशी आपल्यापाशी एक कर्तबगार माणूस आहे, खर्च करणारा माणूस आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। हा मेळावा आपल्याला म्हणजे भव्यदिव्य मेळावा आपल्याकडे संस्थेपेक्षा समाजाचं एकत्रीकरण होईल, समाजाची एकजूट होईल, समाजामध्ये विचारधारा आहे ते विचाराचे देवाणघेवाण आहे ते सुद्धा होईल। आज आपण आज इथे एकत्रित या ठिकाणी आलो, आज आपण कुणी आता नातेवाईक आहे, कुणी आहे, नमस्कार चमत्कार बोलणं आपण ठेवून की समाजातील अत्यंत गोरगरीब लोक आहे की आज आपण समाजामध्ये आपण पाहतो आहे अत्यंत गोरगरीब मुलं आणि मुली आहेत, त्यांच्या लग्नासाठी आज आपण एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। एवढं भव्यदिव्य पुस्तक आपण तयार करतो आहे। त्या पुस्तकाचा 300 बायोडाटे आहे। त्या बायोडाटून कोणी कोणाला फोन लावून आपापल्या मुलामुलीचे लग्न त्या पुस्तकाच्या माध्यमातून जुळवायचे प्रयत्न करतात। आता व्हॉट्सअपवर किती आपले बायोडाटे येणार, किती एकमेकाला बायोडाटे, पण जर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला की बाबा मला चांगला मुलगा पाहिजे आहे मग यासाठी जर तिला 300-150 मुलातील
चॉईस करण्याची संधी या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते आहे. मुलांचे तसंच या पुस्तकाच्या माध्यमातून या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. हे काम आपण समाजासाठी करतो आहे. त्यासाठी समाजाची साथ सुद्धा महत्वाची आहे. नाही तर मग समाजाचे लोक म्हणतात आम्हाला फोन आला नाही, मला फोन केला नाही, मला बोलावलं नाही, मला सांगितलंच नाही. ही समाजासाठी अत्यंत तुम्हाला सांगतो खेदाची मंडळी आहे. खरंच म्हणजे त्या लोकांचं आपण 10 वर्षापासून आपण पाहतो आहे. त्याचं किती जरी कौतुक केलं ते कमी आहे. हा समाजासाठी कमी आहे. ते मी मला जोडून पाहणार म्हणजे समाजात असेही लोक आहेत की नोकरी करून समाजासाठी वेळ देणार, नोकरी करून समाजासाठी झटणारे, नोकरी करून समाजापर्यंत जाणारे असे लोक आहेत. आज मी म्हणजे जवळून पाहिलेलं आहे. 10 वर्ष सातत्याने काम केलं. माझी सुद्धा तुम्हाला विनंती की त्याचा आपण ज्या सत्कार करू त्यावेळेस सर्व समाजाने त्याचा त्या माणसाचा सत्कार, 2 माणसाचा सत्कार उभे राहून सत्कार आपण त्याचा करायचा आहे. कारण या लोकांचं योगदान आपल्या समाजासाठी एवढं मोठं आहे की ते योगदान आपण फिरता आपण तरी फिरू शकत नाही. ते योगदान म्हणजे प्रशांत पाटील करते आणि निलेश ढवळे या लोकांचं योगदान फार मोठं आहे की आज एवढं मोठं हे काम करण्यासाठी. म्हणजे प्रशांत पाटील आज नोकरीवर आहे. नोकरीवर असताना तो संध्याकाळचा आज तुम्ही आपण सर्वजण पाहतो आहे की तो संध्याकाळी दररोज त्या आपल्या पुस्तकं काढण्यासाठी, ते बायोडाटा फिक्स करण्यासाठी, कोणाचं चुकलं का हे पूर्ण पाहण्यासाठी सतत 10 वर्षापासून तो माणूस काम करताय. नोकरी असून तो काम करताय. मग अशीही लोक समाजात आपल्या आहेत. म्हणून अशा लोकांचं आपण समाजाच्या वतीने किती जर कौतुक केलं तर कमीच आहे. निलेश ढवळे सुद्धा अशी बरीचशी मंडळी आहे की ती समाजासाठी योगदान देतात, काम करतात. म्हणून माझी तुम्हाला खरं एक विनंती आहे, सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल मेळावा घ्यायचा आहे, मेळावा राहायचा आहे तर तुमचा सर्वांचा पुढाकार असेल तर आम्ही भविष्यात मेळावे घेऊ. अन्यथा जटेश्वर महाराजाच्या चरणी आजचा हा मेळावा अर्पित करून त्याला आम्ही समर्पित करू हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. कारण मी तर जटेश्वर महाराजाला मानणारा, जटेश्वर महाराजाच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत इथं मोठा आलेलो आहे. आज त्याच्यामुळं आज जे काही असेल रवी नावाचा जो व्यक्ती उभा झाला असेल तर जटेश्वर महाराजांच्या नावाच्या पुण्याही झाला. आज जे तुम्ही या हॉलमध्ये सभागृहामध्ये बसलेले आहात हे जटेश्वर महाराजांची पुण्याही आहे. मी एक ध्येय वेळा माणूस आहे समाजासाठी. समाजाने त्याची जाणीव असायला पाहिजे की मी जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून समाजासाठी काम करण्याचे प्रयत्न केले.